आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। नागपूर येथील एम्समध्ये दुसरा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। त्यांनी नव्या पदवीधर डॉक्टरांना संबोधित करताना करुणा, प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्य ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची तत्त्व असल्याचं सांगितलं। राष्ट्रपतींनी डॉक्टरांनी आयुष्यभर शिकण्याची आणि संशोधनाची वृत्ती जपावी, कारण जिज्ञासा हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे, असंही नमूद केलं। त्यांनी वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून मानवतेची सेवा असल्याचं अधोरेखित केलं। तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी सहानुभूतीपूर्ण संवाद साधल्यास त्यांना मानसिक आधार मिळतो, असंही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं आहे। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी घोंगडी बैठकीचा शुभारंभ केलाय। हा प्रचार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून सुरू करण्यात आला। या बैठकीला रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि भगिनी सई पवार उपस्थित होत्या। यावेळी बोलताना रोहित पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की पूर्वी ते अजित पवार यांच्या प्रचारात सहभागी होत होते आणि सायकल रॅलीही काढली होती। अजितदादांचं काम हे किती मोठं होतं हे सर्वच महाराष्ट्रातल्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे। पण ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी त्यांना पाठबळ दिलं, मताधिक्य दिलं, त्या बारामतीकरांना तर दादांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांचा संपर्क, काय पद्धतीने ते बारामतीकरांवर दादा प्रेम करायचे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माहित आहे। दुर्दैव असं की पोटनिवडणूक ही जी बारामतीमध्ये त्या ठिकाणी होत आहे, ते दादा गेल्यानंतर ती खरं तर इथं होत आहे। काकी उभ्या आहेत, इथं येऊन लोकांना भेटून चर्चा करून फक्त मी विनंती करत आहे की मतदान होत असताना 100% मतदान प्रत्येक गावातून हे अजितदादांच्या कार्याकडे बघून सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी व्हावं, याच्यासाठी खरं तर येऊन लोकांशी मी संवाद साधत आहे। कारण का बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही, बारामतीकरांना तुम्ही विनंती करू शकता। कारण इथे असणारे लोक हे फार हुशार आहेत आणि पवार परिवारावर इथं असणाऱ्या लोकांचं प्रेम आहे। त्यामुळे इथे येऊन त्यांना मी विनंती केलेली आहे। खरं तर आज सकाळी कनेरीला जाऊन पवित्र हनुमान रायांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते दर्शन झाल्यानंतर इथं काटेवाडीला येऊन लोकांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे। सर्व पक्षाचे लोक, पदाधिकारी खरं तर इथं आलेले आहेत। काल संध्याकाळीच हा दौरा तिथं ठरला, पण हा प्रचार दौरा नसून लोकांचा संवादाचा कार्यक्रम आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। आणि इथं लोकांशी संवाद साधून पुढच्या गावासाठी त्या ठिकाणी मी आता जात आहे। अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणावरून राज्यात नाराजी आणि असंतोष वाढत असल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र टीका करत इशारा दिला आहे। न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसतानाही राज्य सरकारने त्या अहवालाची तपासणी करण्याची घोषणा केली आहे। यावर आंबेडकरांनी आक्षेप घेत आधी अहवाल जाहीर केला जावा अशी मागणी केली आहे। महिला आरक्षण आणि लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरून राजकीय वाद उफाळून आलाय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका करत महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे रेटला जात असल्याचा आरोप केलाय। तसेच महिलांचा राजकीय वापर केला जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे पुढे आणले जात असल्याचे त्या म्हणाल्या। महिला आरक्षण लागू करण्यासाठी पुनर्रचना अनिवार्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रातील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यूपीएससीच्या प्रतिभा सेतू उपक्रमाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतलाय। या उपक्रमाअंतर्गत अंतिम निवड न झालेल्या पण पात्र उमेदवारांची यादी तयार करून ती सार्वजनिक तसेच खासगी संस्थांना उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। हा उपक्रम महाजॉब्स पोर्टलशी जोडलेला
जोडलेला असेल आणि राज्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी एक पूल म्हणून काम करेल. भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी ही मागणी केली होती, ज्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे झालेल्या एका कॉन्सर्ट नंतर या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमासाठी मद्य सेवनाची अधिकृत परवानगी देण्यात आली होती आणि आयोजकांकडे रात्री 1:30 वाजेपर्यंत मद्य विक्रीचा परवाना होता. मात्र कार्यक्रमादरम्यान मद्यासोबत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे सेवन झाल्याचे उघड झालंय. या पार्श्वभूमीवर पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी याची उपस्थितीही चर्चेत आली आहे. त्याचा पार्टीतील व्हिडिओ समोर आला असून तो कार्यक्रमात सहभागी असल्याचे दिसतंय. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणांनी एकापेक्षा अधिक ड्रग्ज कॅप्सूल घेतल्यामुळे ओव्हरडोस झाला असावा. पार्टीपूर्वी आणि नंतर ड्रग्ज घेतल्याची शक्यता वर्तवली जाते. एका मुलीचा जीव मात्र वेळेत उपचार मिळाल्याने वाचल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान मुंबई पोलीस अंतर्गत वनराई पोलिसांनी या प्रकरणात 15 ते 20 जणांचे जबाब नोंदवलेत. कॉन्सर्ट नंतर पार्किंग परिसरात काही तरुणांनी नशेत गोंधळ घातल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्यात हवामानात मोठे बदल दिसून येत असून भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरातही उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे पुढील 4 दिवसात राज्यातील काही भागात वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट निर्माण झालं असून एका बाजूला तीव्र उष्णता तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा धोका जाणवतोय. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा हवामान बदलाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचा निर्णय घेत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता लिहिता येणं बंधनकारक करण्याचे आदेश दिलेत. येत्या 1 मे पासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होणार आहे. या निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून तीव्र विरोध होतोय. संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं असून या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मुंबई सह इतर शहरातील मोठ्या संख्येने चालक या संघटनांशी जोडलेले असल्याने पुढील काळात हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या किमतीत सुमारे 2,000ची वाढ होत जीएसटी सह वगळता दर 1,53,000 पर्यंत पोहोचलेत. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून किमतीत तब्बल 4,000ची वाढ होऊन दर 2,56,000 वर गेलेत. या वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंवर केंद्रित झालं आहे. तुर्तास वेळ झाली आहे ते सामन्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.